ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। देशोन्नती व्हिडिओ बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। जाणून घ्या दिनांक 24 डिसेंबरच्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। इराकची राजधानी बगदाद येथे अमेरिकन दूतावासावर रॉकेट हल्ला झालाय। मावळती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या रॉकेट हल्ल्यासाठी इराणला जबाबदार ठरवले आहे। यासोबतच या हल्ल्यात एकाही अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाला तर सैन्य कारवाई करण्याचा सूचक इशारा त्यांनी दिलाय। ट्रम्प यांनी अमेरिकन दूतावासावर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेल्या रॉकेटचा फोटोही ट्विट केलाय। नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे समर्थन करत आज राजधानी दिल्लीत काँग्रेसकडून राष्ट्रपती भवनाकडे एक मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा पोलिसांनी मध्येच अडवला। मोर्चा रोखल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यासोबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या स्वाक्षरांचे एक निवेदन सोपवले। मनसे आणि अमेझॉन मधील वाद आता चिघळण्याची शक्यता आहे। मनसेने सुरू केलेल्या मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात अमेझॉननं कोर्टात धाव घेतली आहे। यानंतर दिंडोशी कोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे। कोर्टाने राज ठाकरे आणि मनसे सचिवांना 5 जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिलाय। नाणारला तेलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा विषय शिवसेनेसाठी संपला असून राज्य सरकारनं तसे केंद्र सरकारला कळवलेही आहे, असे आमदार विनायक राऊत यांनी सांगितले। त्याचबरोबर जैतापूर येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याऐवजी 5000 मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केली असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले। कोविडमुळे झालेले नुकसान लक्षात घेता मद्य विक्री परवान्यांना सूट देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। तसेच 2020-21 वर्षासाठीची परवाना शुल्कात केलेली 15% वाढ मागे घेण्याचाही निर्णय घेण्यात आला। यावर विरोधकांनी टीका सुरू केली आहे। मद्य विक्री परवान्यात सूट दिल्याने भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय। सर्वसामान्य जनता वीज बिलात सूट द्या म्हणत रस्त्यावर उतरली तेव्हा सूट देण्यात आली नाही, मात्र दारूवाल्यांना लगेच सूट देण्यात आली, असे म्हणत वाघ यांनी हे सरकार गोरगरिबाचे आहे की दारूवाल्याचे आहे असा प्रश्न उपस्थित केलाय। मराठा समाजासाठी राज्य शासनाने EWS आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय, मात्र यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला फटका बसण्याची शक्यता खासदार संभाजीराजे यांनी वर्तवली। या आरक्षणामुळे मराठा आरक्षणाला धक्का लागल्यास त्याला पूर्णपणे राज्य शासन जबाबदार असेल असेही त्यांनी म्हटले। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आज त्यांची राळेगण सिद्धीमध्ये भेट घेतली। आंदोलन करू नये अशी विनंती अण्णांना केली आहे, अशी माहिती महाजन यांनी यावेळी दिली। देशात आतापर्यंत 1,23,778 कोरोनाबाधित असून 2,83,849 ऍक्टिव्ह केसेस तर 1,46,756 रुग्णांचा दुर्दैवानं मृत्यू झालाय। राज्यात आतापर्यंत 19,06,371 कोरोनाबाधित असून 55,702 ऍक्टिव्ह केसेस तर 48,969 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। पुण्यात नोकरीला असलेला नागपूरचा एक तरुण इंग्लंडवरून आल्यानंतर पॉझिटिव्ह आला। त्याच्या संपर्कातील 10 लोकांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नागपुरात एकच खळबळ माजली। हा युवक गोंदियात आला होता। त्याच्या संपर्कात जवळपास 4 व्यक्ती आल्याची खात्री झाली आहे। विदेशातून येणाऱ्या संशयास्पद आणि पॉझिटिव्ह रुग्णांच्या उपचारासाठी नागपुरातील मेडिकलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे। आता या रुग्णांसाठी सर्व साधन सामुग्रीसह एक स्वतंत्र वॉर्ड तयार सज्ज झाला असून या लोकांना वेगळेच ठेवण्यात येणार आहे। गंभीर झाल्यानंतरच त्यांना कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे। भंडारा जिल्ह्यातील साकोली वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या विरसी ते उकारा फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार झाल्याची घटना आज दिनांक 24 डिसेंबरला पहाटेच्या सुमारास घडली। रस्ता ओलांडताना बिबट्याला वाहनाने धडक दिली असावी असा प्राथमिक अंदाज आहे। पुढील तपास पेठेझरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व काही सुरळीत सुरू असताना चंद्रपुरात बल्लारशा गोंदिया रेल्वे पॅसेंजर मात्र बंदच ठेवण्यात आली आहे। राज्यात प्रवासी वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सुरू आहेत। खासगी बसेस, काळी पिवळी टॅक्सी सुरू करण्यात आल्या आहेत। महानगरात मेट्रो सुरू आहेत, मग बल्लारपूर गोंदिया रेल्वे सुरू करण्यात कोणती अडचण भासत आहे असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केलाय। गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील 2 युवकांचा गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील पेट्रोल पंपाजवळ काल 23 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाची बस आणि दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय। या अपघातानंतर बसने पेट घेतला, मात्र बसमधील प्रवासी सुदैवानं बचावले। मृतकांमध्ये रूपचंद प्रधान वय 26 वर्ष व प्रदीप औरासे वय 24 वर्ष तर जखमींमध्ये विनोद प्रधान वय 26 वर्ष राहणार वासी तालुका कुरखेडा यांचा समावेश आहे। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील रहिवासी असलेल्या जवानास 23 डिसेंबरला झालेल्या एका स्फोटात वीरमरण आले। कैलाश कालू दहिकर असे जवानाचे नाव असून तो हिमाचल प्रदेशातील कुल्लू मनाली येथे कार्यरत होता। गेल्या 5 वर्षांपासून तो सैन्यात कार्यरत होता।
अकोला महानगरातील प्रमुख चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंगचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र चौकांमधील सिग्नल व्यवस्था पूर्णपणे बंदच असल्यामुळे झेब्रा क्रॉसिंग पार करणे धोकादायक ठरणार असल्याचे वृत्त देशोन्नतीमध्ये प्रसारित होताच प्रशासनाने शहरातील सिग्नल व्यवस्था पूर्ववत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे रद्द करण्यासाठी बुलढाणा काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे व माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात भव्य किसान बचाव रॅली काढण्यात आली. जवळपास 100 ट्रॅक्टरची भव्य किसान रॅली नागरिकांचे लक्ष आकर्षित करत होती. दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सोनाटी परिसरात बुधवारी सायंकाळच्या सुमारास बिबट्या आढळल्याने सोनाटी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सविस्तर वृत्तानुसार मेहकर तालुक्यातील सोनाटी शिवारात शेतकरी सोहेल तांबोळी हे शेतात तुरीच्या पिकाची राखण करीत असताना त्यांना संशयास्पद आवाज आल्याने आवाजाच्या दिशेने पाहिले असता त्यांना बिबट्या मुक्त संचार करताना दिसून आला. याबाबत वन विभागाला माहिती दिली असता वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याचा शोध सुरू केलाय. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या ग्राम करंजी येथील माधव किसन लहाने यांच्या घराला रात्री अचानक आग लागून घराचा वरचा मजला जळून खाक झाला. आगीमुळे घर आणि घरातील साहित्य मिळून तब्बल लाखाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नांदेड जिल्ह्यातील जाम ते मुखेड मार्गावर असलेल्या एका धाब्याजवळ जेवणाच्या कारणावरून नारायण अंकुश पवार या 35 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला. यामध्ये मुखेड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली. अन्य वृत्तात नांदेड महापालिकेच्या हद्दीतील विविध चौकात सन 2008 मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिकात्मक पुतळे उभारल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडली. परंतु मनपाच्या दुर्लक्षामुळे पुतळ्याची आता दुरावस्था झाल्याचे औरंगाबाद, नांदेड व हिंगोली जिल्ह्यातून दुचाकी चोरी करून स्वस्तात विक्री करणाऱ्या टोळीचा जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेनं भांडाफोड केला असून या प्रकरणात चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 15 लाख रुपये किमतीच्या 23 दुचाकी जप्त केल्या आहेत. या गुन्ह्यात 4 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. परभणी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असला तरी मृत्यूदर अधिक आहे. त्यामुळे आरटीपीसीआर चाचण्यांवर भर देण्याचा निर्णय जिल्हा परिषद सीईओ शिवानंद टाकसाळ यांनी घेतलाय. बुधवारी रात्री काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीत अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने. दुसरीकडे परभणी शहरातील गजबजलेल्या गांधी पार्क चौकातील मध्यभागी नालीवरची जाळी नसल्यामुळे पादचारी वाहनधारक खड्ड्यात पडून अपघात होण्याच्या घटना वाढल्या होत्या. व्यापारी मनसे कार्यकर्त्यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केले. अखेर सामाजिक भान म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन टाक, सोनू लाहोटी, वेदांत पुरंदरे, अमोल पांगरकर आदींनी स्वखर्चातून लोखंडी जाळी नालीवर बसवून मनपाचा निषेध केला. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात इनामवाडी येथील 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि लातूर शहरातील आणखी एका अल्पवयीन मुलीचे एकाच दिवशी होणारे बालविवाह जिल्हा महिला व बाल विकास विभागाने तत्परता दाखवत रोखले. महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली आहे. जळगाव जिल्ह्यात भुसावळ येथील रेल्वे रुग्णालयातील वातानुकूलित यंत्रणेत एसी गॅस भरताना अचानक झालेल्या सिलेंडर स्फोटात 2 कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी रेल्वे हॉस्पिटलकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. या दुर्घटनेत रेल्वेच्या इलेक्ट्रिक विभागातील कर्मचारी शशी शंकर व त्यांचा सहकारी अखिलेश कुमार हे जखमी झाले असून त्यांच्यावर रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धुळे देवपूर परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून त्यांची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दुष्यंत राजे देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. अन्य एका वृत्तात शिरपूर तालुक्यातील नवी अंतुर्ली गावाच्या शिवारात आपल्या आईसोबत गेलेल्या 4 वर्षीय मोहित दिनेश ईशी हा अचानक बेपत्ता झाला होता. काही वेळाने त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याचे उघड झाले आहे. अधिक तपास पोलीस विभाग करीत आहे. ब्रिटनमधील लॉकडाऊनचा फटका अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला बसलाय. रिंकू राजगुरू सध्या लंडनमध्ये असून तिच्या आगामी चुमंतर या चित्रपटाच्या चित्रीकरणात ती व्यस्त आहे. मात्र याच काळात लंडनमध्ये लॉकडाऊन घेतल्यामुळे रिंकूसह संपूर्ण चित्रपटाची टीम लंडनमध्ये अडकल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नसता तर आतापर्यंत गर्लफ्रेंड आलिया भट्टशी मी लग्न केलं असतं असे वक्तव्य अभिनेता रणबीर कपूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केले. आलिया आणि रणबीर एकमेकांना डेट करत असून नवीन वर्षात या दोघांचे लग्न होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या मुलाखतीत रणबीरने आलियाचे भरभरून कौतुक सुद्धा केले. लॉकडाऊन काळातही माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने आपल्या संस्थेच्या माध्यमातून अनेक मजुरांची मदत केली. यानंतर गौतम गंभीरने आणखी कौतुकास्पद पाऊल टाकले आहे. गंभीरने आपल्या पूर्व दिल्ली मतदारसंघात अवघ्या 1 रुपयात जेवणाची सोय केली आहे. या उपक्रमाला गंभीरने जन रसोई असे नाव दिले आहे.
भारतीय संघात वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळे नियम आहेत असा आरोप भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी बीसीसीआयवर केलाय। भारतीय संघातील फिरकी गोलंदाज आर अश्विन आणि नटराजन यांच्यासारख्या खेळाडूंविरोधात एक प्रकारे भेदभाव होतो। दर्जेदार गोलंदाजी असतानाही अश्विनला संघात स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक वेळा कसरत करावी लागते असा आरोप देखील गावस्करांनी केलाय। हवामान वृत्त कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 2 दिवसात कमीत कमी तापमानात हळूहळू 2 ते 3 अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता आहे। त्यानंतर मात्र पारा 2 ते 3 अंशांनी घसरण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केलाय। विदर्भात मात्र कमीत कमी तापमानात फारसा बदल संभवत नाही। देशोन्नती व्हिडिओ बुलेटिन इथे संपले, तेव्हा आजच आपल्या न्यूजपेपर विक्रेत्याकडे देशोन्नतीची मागणी करा। वाचत राहा देशोन्नती, कारण प्रत्येक बातमी मागील सत्य जाणून घेण्याचा